तर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय। 500 उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत कैद झालेला आहे। आढावा घेतलाय अर्थात या ठिकाणावरून आपल्या प्रतिनिधीनं, कारण ही लढत फार महत्त्वाची आहे। गणेश नाईक विरोधात एकनाथ शिंदे अशी थेट लढत आहे। पाहूया आकांक्षानं घेतलेला हा आढावा। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कालच मतदान हे पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आज निकाल लागणार आहे। 111 जागांसाठी 500 उमेदवार हे रिंगणात आहेत। त्यामुळे सर्वच उमेदवारांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। आपण सध्या बूथवर आहात। बूथच्या बाहेर आपण पाहू शकता की या मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा फौजफाटा असेल, नियोजन करण्यात आलेलं आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ही सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत चेक केल्याशिवाय, आयडी पासेस चेक केल्याशिवाय कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही आहे। आपण पाहू शकता की 10 वाजता या ठिकाणी मतमोजणीला ही सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी कुठेतरी जे उमेदवारांचे कार्यकर्ते असतील त्यांची देखील गर्दी आपल्याला या ठिकाणी हळूहळू पाहायला मिळणार आहे, कारण प्रत्येक उमेदवाराची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। काल मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे। त्यामुळे यंदा नवी मुंबई महानगरपालिकेवर कोण सत्ता गाजवणार, कोणाच्या हातात निकाल लागणार हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर पाहायला गेलात तर तब्बल 10 वर्षानंतर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका ह्या होत आहेत आणि त्यासाठी आज मतमोजणी होणार आहे। त्यामुळे गणेश नाईक आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवतात की एकनाथ शिंदे हे नवी मुंबई महानगरपालिका काबीज करतात हे आज स्पष्ट होणार आहे। त्यामुळे 10 वाजल्यानंतर संपूर्ण निकालाला ही सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।